नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, वेलकम टू माय चॅनल. कमळी याच्या भागामध्ये हे दाखवलं गेलं आहे की होळीची छान पद्धतीने अशी तयारी चालू असते. पताके बिताके लावून अशी सजावट खूप पद्धतीने जोरोशोरोशी चाललेली असते. निग्गी आणि बंड्या अवतीभोवती फिरत असतात. इथे निग्गी म्हणते, बंड्या बोंबल, आता बोंबल, वर्षभराचं काय असेल ते बोंबलून घे. तोपर्यंत असं काही म्हणता शरीर सगळे हसायला लागतात. निग्गी म्हणते, होळी रे होळी पुरणाची पोळी, असं काही ती बोलत बोलत होळीच्या भोवतीने फिरत असते. आणि का इथे म्हणते, का बोंबलतो ह्यो, काही कळायला काही मार्ग नाही आहे. निग्गी म्हणते, अगं तुला कसं कळणार ना, तू तर इथे शहरात राहिली आहेस. गावाकडच्या पोरांना विचारणं होळी म्हणजे काय असती, बोंबलणं म्हणजे काय असतं. आम्ही किती छान पद्धतीने, नाही का किंबळे, आपण किती मस्त गावाकडे होळी साजरी करत होतो ना. कमळी म्हणतो, हो हो निग्गे, छानच की. आज खरं तर ना मला ना आईची आणि आबांची खूप आठवण येत आहे. आणि त्याच ठिकाणी असते सरू आपली. सरू काही त्या पडद्याच्या म्हणजे तिच्या डोक्याच्या पदराच्या आडने सगळं काही पाहत असते. तोपर्यंत निग्गी म्हणते, होळी रे होळी पुरणाची पोळी, असं काय म्हणतात शनी. अनिका म्हणते, अरे होळी रे होळी पुरणाची पोळी म्हणजे काय. साहेबा म्हणतो, साहेबा पूर्ण कहाणी सगळी होलिकाची सांगत असतो. तरीही अनिकाच्या ह्या डोक्यावरूनच जातं. अरे म्हणजे मला काही कळालं नाही रे. साहेबा म्हणतो, नाही कळालं तेच बरंच झालं, कारण की तुला पूर्ण स्पष्टीकरण देणं म्हणजे माझ्या तर डोक्याबाहेरचं आहे, असं काही म्हणतात शनी. ते साहेबा डोक्याला हात लावून एका साईडला बसतो. सगळे काही ते अनिकाचं वागणं बघून पुन्हा एकदा हसायला लागतात. तोपर्यंत कामिनी म्हणते, ए कमळी, तुला ना किती हसायचे तेवढं हसून घे. काही क्षण आहे तुझे हे म्हणजे तोंडावरती हास्य राहणार आहे, असं काही म्हणतात शनी. कामिनी आपल्या मनातल्या मनात बोलत असते. तोपर्यंत नयनतारा म्हणते, सरू मावशी जावा पूजेचं. नयनतारा सरूला सांगते की जावा पटकन पूजेचं ताट घेऊन या. सरू त्या दरवाजापाशीच असते. पुढे काही याला मार्ग नसतो. सगळे काही म्हणत असतात की अहो साधना मावशी या लवकर, वेळ निघून चालले, उशीर होतोय. सगळे काही किती उशीर थांबणार आहेत, पण ही साधना काही याला तयार नसते. कमळी तिथे जाते. साधना मावशी ओळखला का, मी कमळी, आपण दोघेजणी मोबाईलवरती बोललो होतो, असं काही म्हणतात शनी. कमळी पटकन सरूच्या पाया पडते आणि त्या टायमिंगला सरू पटकन तिच्या डोक्यावरती हात ठेवते. तेव्हा कुठे कमळीला वाटते, खरंच मी आईच्या पाया पडते का काय, असा तिला थोडासा भास होतो. तोपर्यंत नयनतारा म्हणते, सरू मावशी आहो या ना, एवढं काय घाबरताय, आपलीच तरी माणसं आहेत, असं काय म्हणतात शनी. कमळी पटकन हातातून ताट घेते आणि नयनताराला देते. आणि इथे कमळीच्या आग्रहाखाती साधनाही तिच्या पाठीपाठी जाते. सगळी काही इथे पूजा वगैरे करतात. नयनतारा करते. नयनतारा म्हणते, आज खरा तर ह्या होळीचा पहिल्यांदा पूजा करण्याचा मान अन्नपूर्णा मॅडमला देऊया, कारण की आज एवढ्या त्या आजारातून उठल्या आहेत, त्यांना त्यांची नात भेटली आहे, ह्याच्यापेक्षा मोठं सुख कुठनं असणार आहे, त्यामुळे त्यांचा मान हा आहे, असं म्हणतात शनी. अन्नपूर्णा पूजा करायला लागते. पूजा वगैरे केल्यानंतर सगळे काही होळीच्या अवतीभोवती फिरतात, आशीर्वाद घेतात. तोपर्यंत कामिनी, रागिनी, अनिका म्हणतात की किती जरी झालं तर थोडा क्षण बाकी आहे आता, आणि थोड्याच वेळाने खरं तर कमळीचा हा खोटारडेपणा सगळ्यांसमोर येणार आहे. तोपर्यंत कामिनी म्हणते, थांबा थांबा, मला सगळ्यांना एक मोठी अनाउन्समेंट करायची आहे. ही कमळी नाही, एक खोटारडे आहे, एक खोटारडी, असं काय म्हणतात शनी. अन्नपूर्णा म्हणते, कामिनी बाद झालं, प्रत्येक वेळेस ह्या कमळीवरती खोटारडेपणा लावण्याचा तुला काही अधिकार नाही आहे. त्या पोरीनं काय केलं आहे तुझं. तोपर्यंत कामिनी म्हणते, काय केलं आहे म्हणजे, अगं खोटी तुझी नात बनून ह्या घरामध्ये घुसली आणि सगळं काही तिला सांगितलं. अन्नपूर्णा पटकन कामिनीला म्हणते, तुझ्यापाशी पुरावे तरी काय आहेत. तोपर्यंत कामिनी म्हणते की माझ्यापाशी पुरावे आहेत, ठोस पुरावे आहेत, म्हणून तर मी बोलते. हे 2 पत्र बघितले आहेत का, ह्यांच्यामधले दोघांची ही रायटिंग ही वेगळी आहे, आणि हे सगळं काही या पोरीने केलं आहे. आणि तोपर्यंत राजन आणि कमळी दोघीजणी खाली मान घालतात. कामिनी म्हणते, ह्याचा तर सगळा काही सूत्रधार हा राजन आहे, कारण की राजांनीच ह्या पोरीला घरात आणलं, तुझी तब्येत बरोबर नव्हती म्हणून, हे सगळं काही सांगता शनी. अन्नपूर्णाच्या तर पायाखालची जमीनच सरकते. असं काही घडल्यानंतर येणाऱ्या काही भागामध्ये आपण पाहूयात नक्की सरू तिचं तोंड सगळ्यांना चेहरा दाखवू शकेल का, आणि सांगेल का ही राजन आणि माझी मुलगी आहे. तेव्हा कुठे ह्या कामिनीचं तोंड होईल.
बंद होईल, तेव्हा कुठे सत्याचा उलगाडा होईल. अन्नपूर्णाची खरी नात आपली कमळीच आहे हे सगळ्यांसमोर येईल का? पाहूया आपण काय होतंय ते. येणाऱ्या काही भागामध्ये खूप छान इंटरेस्टिंग धमाकेदार एपिसोड होणार आहे मित्रांनो. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप सारे मनापासून धन्यवाद. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि हो, एक गोष्ट सांगायची आहे, तुमचे नाव आणि तुमच्या गावाचे नाव मला ह्या आजच्या व्हिडिओमध्ये कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. बाय बाय सगळ्यांना.